नमस्कार बाबा. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पळसखेडा मुरतड येथील 90 वर्षीय आजोबा आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आता बाबांनी आपल्या गहू बघितला, तूर बघितली आणि आता इथं मक्काच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत आम्ही. तर बाबा तुमचं पहिलं पूर्ण नाव सांगा, काय इथं? बर, माझं नाव पूर्णाजी वाळूबा सोनोने, पोस्ट दानापूर, मुक्काम मुक्काम मुरताड. आणि या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आलो वालच्याला. यासाठी शेती पाहिली, आम्ही लय खुश झालो. आणि मग आम्ही बी यायचं पाहून केली. मग आम्ही यंदा केली तर आम्हाला लय आनंद वाटला. मग मोहरी चालून सनी आम्हाला सगळी आता पुरी शेती यासाठीच करायची आहे. बरं, आता तुम्ही बाबा या शेतीतले जे आपले पिकं बघितले, गहू बघितला, हो, तूर बघितली, आता इथं या ठिकाणी मक्का होय. हो, तर कशी हे पिकं कसे वाटते तुम्हाला? हे तर एकदम शानदार आहे. दांडा कसा आहे आपल्या मक्काचा? काय पोटरीवाणीचे आणि कणसा साईज संगे मुंडा आहे. आहे का नाही? हो हो. आणि या ठिकाणी आता बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण हे बघा, पूर्वीचे आपण या ठिकाणी मक्का लागवड केली होती. मक्काचे अवशेष पण तसेच आहे या ठिकाणी. हो हो. आणि ही मक्काची जे आपला काळी कचरा आहे हो, तसंच आहे. तो पण या ठिकाणी आपण तसाच आपला या जमिनीमध्ये टाकून दिलेला आहे. आणि परत आपण याच ठिकाणी आपण या मक्याची लागवड केलेली आहे. हो, तर बाबा, हे SRT तंत्र शेतकऱ्यांना किती फायद्याचं आहे? लय फायद्याचं आहे. लगे 4 पटना, आहे का नाही? 4 पटना फायद्याचं आहे. 4 बरं, आता पटना. तुम्ही यावर्षी आम्ही जशी शेती करतो SRT पद्धतीने बिना नांगरणीची, रोटेटरची, हो तर तुमच्या मुलांनी पण यावर्षी केली. SRT पद्धतीने शेती केलेली आहे. हो हो. तर तुमचा खर्च किती बचत झाला? तुमच्या मुलांनी शेतीमध्ये किती काम केलं? तुमच्या सुनांनी किती वेळेस काम केलं हे सांगा मला. माझी सुनबी शेतात नाही आली ना, निंदला बी नाही ना, त्याचं गवत बी काहीच केलं नाही. जागच्या जागीच तुम्ही जागच्या जागीच तणनाशक मारून तुम्ही तणनाशक मारलं फक्त. बर तर गड्याना हा. त्याच्यावर माल आला. माल बी असा छान आला की पाहायचं काम नाही. आम्हाला डबल टिबल पोते झालेत. किती पोते झाले तुम्हाला आता? आम्हाला 60 पोते झाले. 60. बाबांनी त्यांच्या SRT शेतीमध्ये त्यांच्या मुलांनी तुरीची लागवड केली होती आणि त्याच्यामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. हो हो. तर सोयाबीन निघून त्यांना तुरीचं उत्पादन हे हो. 3 एकरामध्ये जवळपास 60 कट्टे आलेले आहे. तर तुम्ही बाबा खुश आहे का? आम्ही तर लय खुश आहे. आम्ही माणसं तर आहे खुश. बया तर लय खुश आहे. बया काय घरी बसू खटाळल्या हा, तर लोकांच्या रोजाना जाऊ लागल्या. म्हणजे SRT केल्यामुळे त्यांना हा. काय शेतीमध्ये काहीच काम राहिलं नाही. नाही आता मग घरी बसून कंटाळ्या येत होता. खटाळल्या. तर त्यांनी दुसऱ्याच्या रोजाला गेल्या. मजुरीला गेल्या तर 12,000 रुपये कमवले. वा वा. हा. ते सासऱ्याच्या हवला करायला लागली सून हा. नवऱ्याच्या. हा, तर तो म्हणे की पैसे तुमचे मला काहीच नको, तुमचे पैसे तुम्हालाच राहू द्या. अच्छा. हा, आणि हे पैसे मला लागतच नाही. असं तुमच्या मजुरीचे पैसे मला लागतच नाही. नाही तुम्ही बरोबर. काही करा तिकडे काय. हा, तुम्हाला खर्च करा, तुम्हाला जे वाटेल ते खर्च करा. मग एवढं आनंददायी आणि एवढी सुखकर ही SRT शेती आहे की नाही बाबा? हो, लय सुख आहे. आहे की नाही? लय सुख आहे. लय सुख. प्रत्येक शेतकऱ्याने जर हे तंत्र वापरलं हो, तर लय सुख प्रत्येक आहे. शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हो हो. आहे का नाही? दादा, तुमचं काय मत आहे बरं याबद्दल? तुमचा परिचय द्या एकदा. माझं नाव ईश्वर दत्तात्रय सोनवणे, हा. पळसखेडा तालुका भोकरदान, जिल्हा जालना. बर. SRT शेती खूपच छान आहे. हा. SRT तंत्रज्ञान म्हणजे खूप शेतकऱ्यांना सुखकर जीवन करणारी शेती आहे. आणि तण केवढं याच्यामध्ये? तण भरपूर आहे. हा? भरपूर तण आहे. आणि एवढं तण असून आपली मक्का कशी बरं? एक नंबर. हा, एक नंबर. इथं दाखवा दांडे हे तण पा दांडा बघू शकता तुम्ही. डायरेक्ट हातावरती दांडा आहे. हे बघू शकता. दांड्याची साईज बघा. आणि दांड्याची साईज तर झाली, पण इथं कणसाची साईज पण तुम्ही बघा. कणसाची साईज बी खूप मोठी आहे. भरपूर बघा. मोठी आहे कणसाची साईज पण. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा एका ठिकाणी
दोन दोन कणस आलेले हा, हा हा. आणि त्याच्या शेजारी आता हे बा किती किती कणस आहे एकाच ठिकाणी हे बा या मोजून झाडाचं दाखवा. तीन- या तीन बा. कणसं आहे. एक- 1 2 3 कणसं आलेले नाही आहे नाही हे सगळे कणस मोजून दाखवा मला एकदा तुम्ही तीन- एका तीन- एका एका नाही दाखवा ना असे हा 1 2 3 4 5 6 7 कणसं जवळपास 3 झाडाला आलेले हे इकडे आहे ना पुन्हा. 8 9 एक- 9 कणसं एका ठिकाणी जवळपास 9 कणस आहे का नाही हा. हा हो. आणि पूर्ण आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे का नाही सगळे सारखेच आहे ना हो हा? सारखे हा? सारखे सारखे एका झाडाला दोन दोन कणस आहे हा. तर 4 झाडाला या 4 झाडाला 9 कणसं आठ आठ ते 9 कणस आहे समजा आहे का नाही हा. छोटे मोठे पकडून हो तर आणि उंची बघा बरं आता हात वर करा तुम्ही हात हा? उंची खूप आहे उंची आता खूप तुमची हाईट 5-6 फूट आहे आहे. आणि हा, 5-6 फूट. आणि वर बघा किती आहे हा वर 2 फूट आहे पुन्हा आहे का नाही? 7 फुटाची उंची आहे. 7-8 फूट आहे हा. आणि मक्याची क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर एकदम नंबर 1 आहे. आहे का नाही हो हो. बाबा किती उत्पादन निघण याच्यात आम्हाला एका एकरात आता हे काही मी सांगू शकत नाही पण मला काही एवढं हा. ध्यान राहत नाही. तुम्हाला अंदाज जरी नसला हा, मला तरी आम्हाला एक अंदाज आहे की आम्हाला या एका एकरामधून हो हो कमीत कमी 50 क्विंटलच्या पुढे मक्का व्हायला पाहिजे 60 हा 60 क्विंटल किती होईल दादा 60 क्विंटल तुम्ही आता शेती करता तुम्हाला अनुभव आहे हा, एका 60 क्विंटलच्या वर मक्का होणार यांना 100% 100% पण लोक 100% आता उत्पन्न- बरं या ठिकाणी तर आपण नांगरणी केलेली नाही रोटेटर केले नाही धसकट तसेच आपले जुने हा, आणि एवढं तण असताना एवढं जसं तसं असताना हा, कोणती निगा नसताना हा. ते या शेतीची कोणती मशागत नसताना हे बघू आ- शकता तुम्ही तु- जुने आणि तुम्ही म्हणता की 60 क्विंटल मक्का ही शक्य आहे का नाही शक्य आहे ना यासाठी शेतीमुळे शक्य होऊ शकतं ही गोष्ट होऊ शकतं का हा. आता लोक तर म्हणतात की बाय शेती नांगरल्याशिवाय वखारल्याशिवाय नाही. जमू शकत नाही नाही ते- माती बघा बरं याची कशी आहे तर? माती भरपूर आहे हे बघा किती भुसभुशीत आहे का नाही हम्म. नुसतं झटाकल्या बरोबर पूर्ण माती गळून पडत आहे हा, आहे का नाही हो. आणि या ठिकाणी बघू शकता हे पहा गांडुळांची किती छिद्र आहे आपल्या हा, हा. या मुळायला हे बघू शकता हम्म. पानं आहे का नाही हो. हे सगळं भोगशीच आहे. हा आहे का नाही हम्म. अशा पद्धतीने SRT ची शेती केली तर शेतकऱ्यांना खूप लाभदायक आहे या ठिकाणी आपला हा तुरीचा प्लॉट पण आहे या ठिकाणी बघू शकता तूर पण अशी जबरदस्त वाकून पडलेली आहे आपली हा. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की अतिरिक्त खर्च न करता शेतकऱ्यांनी जमिनीवर नांगरणीचे अत्याचार न करता रोटेटरचे अत्याचार न करता शेतकऱ्यांनी विना नांगरणीची विना मशागतीची शेती करायला पाहिजेत तरच शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांचं जे स्वप्न आहे आपला शेतकरी हा आनंदी बनला पाहिजे सुखी बनला पाहिजे त्यासाठी दादांनी हे तंत्र विकसित केलेलं आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी जमिनीवर अत्याचार थांबवले पाहिजेत आणि आपल्या भूमाता ही सशक्त बनवली पाहिजेत ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो आणि थांबतो बाबा तुम्ही एवढ्या दूरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आलात मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद